आज आहे माझा वाढदिवस. मस्त सकाळी अशी कामं वगैरे आवरून घेतले. कामं वगैरे झाल्यानंतर मग देवपूजा वगैरे केली, जे की आपले रोजचेच कामं आहेत. मग त्याच्यानंतर मग रात्रीचा केक उरलेला होता, मी तो खाल्ला. कारण की माझं अगोदर केक बनवत होते, ते मला काही आवडत नव्हतं त्याची स्मेल वगैरे. तर पण हा केक छान होता, मस्त असा केक वगैरे खाल्ला. मग बाहेर गेली, बाहेरचे कामं वगैरे झाले. तिकडून आल्यानंतर थोडा आराम केला. दुपारून मस्त अशी पावभाजी बनवायची होती मला आज. मग पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या मी धुवून वगैरे घेतल्या आणि ते शिजतील तेवढ्या पाण्यातच मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं. त्याच्यानंतर हळद आणि थोडं मीठ टाकलं. पूर्ण असे ते भाज्या शिजल्या. त्याच्यात एक्स्ट्राचं जे पाणी राहिलं ते एक वाटीमध्ये काढून ठेवलं, जेणेकरून मसाला शिजवायच्या वेळेस ते आपल्याला कामात येते. थोडं त्याच्यामध्ये टाकलं की त्याच्यानंतर पूर्ण असे ते भाज्या मॅच करून घेतल्यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि जिरं टाकलं आणि एकदम बारीक कापलेला कांदा आणि टोमॅटो कापला होता तो पण त्याच्यामध्ये टाकला. पूर्ण मिक्स करून घेतला आणि पूर्ण असं ते शिजून घेतलं. आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकलं, ते भाज्या लवकर शिजतात. म्हणजे टमॅटो आणि कांदा हे लवकर शिजून येते. नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि कस्तुरी मेथी पण टाकली थोडीशी, त्यांना टेस्ट पण येते. आणि जो आपण पावभाजी मसाला तर यूज करतोच, मग तो पावभाजी मसाला पण त्याच्यामध्ये टाकून दिला आणि मस्त असं ते परतून घेतलं. आणि त्याला तेल सुटेपर्यंत शिजवायचं होतं. तर मग थोडं त्याच्यामध्ये ते एक्स्ट्राचं जे पाणी राहिलेलं होतं ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं, जेणेकरून तो मस्त असं शिजणार. तो मस्त असं शिजला. मसाला शिजल्यानंतर जे भाज्या मॅच केल्या होत्या ते त्याच्यामध्ये टाकल्या आणि पूर्ण असं मिक्स करून घेतला. नंतर मग त्याच्यामध्ये थोडं वरतून कोथिंबीर टाकला. मी फर्स्ट टाईम पावभाजी बनवली होती, पण छान झाली होती. अशी झाली आपली पावभाजी तयार. मग चला आता टेस्ट पण करू. मस्त असं मी खायला घेतलं. खरं मस्त झाली होती. मी फर्स्ट टाईम तयार केली. त्याच्यानंतर आम्ही बाळाच्या इथं गेलो. बाळाचं फर्स्ट मंथचं फोटोशूट होतं. त्याला आज आहे माझा वाढदिवस. मस्त सकाळी अशी कामं वगैरे आवरून घेतले. कामं वगैरे झाल्यानंतर मग देवपूजा वगैरे केली, जे की आपले रोजचेच कामं आहेत. मग त्याच्यानंतर मग रात्रीचा केक उरलेला होता, मी तो खाल्ला. कारण की माझं अगोदर केक बनवत होते, ते मला काही आवडत नव्हतं त्याची स्मेल वगैरे. तर पण हा केक छान होता, मस्त असा केक वगैरे खाल्ला. मग बाहेर गेली, बाहेरचे कामं वगैरे झाले. तिकडून आल्यानंतर थोडा आराम केला. दुपारून मस्त अशी पावभाजी बनवायची होती मला आज. मग पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या मी धुवून वगैरे घेतल्या आणि ते शिजतील तेवढ्या पाण्यातच मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं. त्याच्यानंतर हळद आणि थोडं मीठ टाकलं. पूर्ण असे ते भाज्या शिजल्या. त्याच्यात एक्स्ट्राचं जे पाणी राहिलं ते एक वाटीमध्ये काढून ठेवलं, जेणेकरून मसाला शिजवायच्या वेळेस ते आपल्याला कामात येते. थोडं त्याच्यामध्ये टाकलं की त्याच्यानंतर पूर्ण असे ते भाज्या मॅच करून घेतल्यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि जिरं टाकलं आणि एकदम बारीक कापलेला कांदा आणि टोमॅटो कापला होता तो पण त्याच्यामध्ये टाकला. पूर्ण मिक्स करून घेतला आणि पूर्ण असं ते शिजून घेतलं. आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकलं, ते भाज्या लवकर शिजतात. म्हणजे टमॅटो आणि कांदा हे लवकर शिजून येते. नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि